हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी दह्याची कढी। तर दह्याची कढी अगदी झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी आहे आणि साधी आणि सोपीही आहे। तर त्याच्यासाठी आपण 1 वाटी दही घेतलेला आहे। दही हे छान असं फेटाळून घ्यायचं। फेटाळून झालं दही की त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चम्मच बेसन टाकणार आहोत। जर तुम्ही लहान चम्मच वापरत असाल तर 2 चम्मच टाका। दही आणि बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं। एकदा छान असं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण जे बेसिक मसाले आहेत ते टाकणार आहोत। जसं की हाफ टीस्पून आपण इथे हळदी पावडरचा वापर करणार आहोत। हळदीने खूप छान असा कलर येतो आपल्या कढीला आणि चवीपुरतं मीठ हे सर्व टाकून आपण मस्त असं एकजीव करून घेऊया पूर्ण मिश्रण। एकजीव मिश्रण झालं की आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण त्यात पाणी टाकायचं आहे। मी इथे 2 मोठे ग्लास पाणी टाकलेलं आहे। छान असं तेही मिक्स करून घेऊया, म्हणजे एकदम पातळ अशी कन्सिस्टन्सी झाली की कढी आपली खूप छान बनते। त्यानंतर आता फोडणी देणार आहोत। तर मेन यामध्ये फोडणीच आहे। जर फोडणी छान बसली तर आपली कढी अगदी छान होते। त्याच्यासाठी मी कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे आणि आता आपण बेसिक फोडणी करणार आहोत। ज्याच्यासाठी मी 1 चम्मच मोहरी वापरलेली आहे आणि अर्धा चम्मच जिरं वापरलेलं आहे। त्यानंतर 5 ते 7 ठेचलेले लसूण आणि कढीपत्ता 4 ते 5 पानं। इथे जास्त तुम्ही वापरला तरी अगदी छान टेस्ट येते कढीपत्त्याची। कढीपत्ता एकदा छान तडतडला तेलामध्ये की उभ्या स्लाइस केलेल्या 4 ते 5 मिरच्या आपण टाकणार आहोत। फोडणी छान अशी परतून घ्यायची। एकदम खमंग असा वास आला पाहिजे आपल्या फोडणीला। फोडणी एकदम छान बसली की त्यामध्ये नंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत। मिश्रण टाकल्यानंतर आपण छान असं त्याला शिजून देणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही कढी केली तर आपली कढी अजिबात फाटणार नाही आणि गुठळ्याही पडणार नाही। आता मी इथे 2 कोकम टाकत आहे, कारण आंबट कढी छान लागते, तर त्याच्यासाठी मी इथे कोकमाचा वापर केलेला आहे। जर कोकम नसेल त्याऐवजी आपण आमसूल किंवा आमसूल पावडरचा वापर करू शकतो। जर दही आंबट असेल तर काही टाकण्याची गरज नाहीये, पण आपली दही जर गोडसर असेल किंवा जास्त आंबट नसेल तर आपण कोकमाचा वापर करू शकतो। थोडीशीच हळद टाकलेली, पण बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे कढीला। तर आपली कढी सर्व साठी रेडी आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।